तेजाला न्यूजमध्ये अश्विनी आपले स्वागत करीत आहे. स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमधील बलात्कार प्रकरणी आरपीआयचे निवेदन. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की स्वारगेट बस डेपोमधील शिवशाही बसमध्ये पहाटेच्या सुमारास एका 26 वर्षीय युवतीवर दत्तात्रय गाडे नावाच्या नराधमाने बलात्कार केला. यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी व आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज ढिवार यांनी सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी ऋषिकेश अधिकारी यांना दिले. यावेळी आरपीआयचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण कांबळे, रवी वाघमारे, प्रस्मित ढिवार, प्रतीक ढिवार, अजय ढिवार, शिवरीचे उपसरपंच राजाभाऊ क्षीरसागर उपस्थित होते. स्वारगेट एस टी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय युवतीवर दत्तात्रय गाडे या नराधमाने जो बलात्कार केलेला आहे, अतिप्रसंग केलेला आहे, या कृत्याचा आम्ही प्रथमचा निषेध करतो. मानवी मनाला काळीमा घालणारी घटना आहे आणि स्वारगेटसारख्या ठिकाणी अतिगर्दीच्या ठिकाणी असा जर प्रसंग ओढवत असेल तर महिलांचं जनजीवन पूर्णपणे असुरक्षित झालेलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा धाक राहिलेला नाही असं चित्र दिसतंय. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही सासवड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ऋषिकेश अधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे आणि सरकारला आम्ही निवेदनाला सांगू इच्छितो की महिलांच्या बाबतीत आपण कठोर उपाययोजना करणं गरजेचं आहे. जर त्या उपाययोजना होणार नसतील तर पूर्णपणे महिलांचं जीवन असुरक्षित झालं आहे असं म्हणावं लागेल. कारण या ठिकाणी पाहतोय आपण सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत आहेत, परंतु त्याच्यावर कुठेही निर्बंध येत नाही आहे, कायद्याचा धाक राहिलेला नाही. तरी आपण सर्वांना प्रशासनाला विनंती आहे की यातील जो आरोपी आहे त्याला तात्काळ शोधून त्याच्यावर गंभीर अशी कारवाई करण्यात यावी विनंती. बरोबर. स्वारगेटमध्ये काल घडलेल्या घटनेचा अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. आज सरकार एका बाजूला आपल्या लाडक्या बहिणी म्हणतं, आपल्या लाडक्या बहिणीला पत्ता देतं, लाडक्या बहिणीला प्रोटेक्शन का नाही देत? लाडक्या बहिणीला पण प्रोटेक्शन मिळावं. आज 26 वर्षीय युवतीवरती अत्याचार होतो. आज त्या मुलीचं लग्न होणं, तिला पुढं भविष्य आहे, या भविष्याचा विचार करून एस टी स्टँडवरती सुरक्षा रक्षक, पोलीस गार्ड यांनी सरकारने थांबावे, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राज्यातली करावी एवढीच मी सरकारला विनंती करतो. आणि त्या नराधमाला अटक करून जास्तीत जास्त चांगली कलम लावून त्याला फासापर्यंत लटकावं. त्यामुळे त्याचा आदर्श घेऊन इतर महिला मुलींना, माया बहिणींना कुणीही त्रास देणार नाही असा त्याच्यावरती जर चांगलं कलम लावलं तर कुणीही महिलांना, इतर महिलांना त्रास देणार नाही. मी या घटनेचा जाहीर निषेध करतो. शिवरी ग्रामपंचायत